नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीराचा आरसा असलेल्या डी.एन.ए. बद्दल. डी.एन.ए. म्हणजे काय? सुरुवातीला 1869 मध्ये जोहान फ्रेडरिक मिशर या शास्त्रज्ञाने डी.एन.ए.चा शोध लावला. पण 1853 साली वॉटसन आणि क्रिक यांनी डी.एन.ए.ची दुहेरी सर्पिल रचना म्हणजेच डबल हेलिक्स मॉडेल मांडली. यालाच जीवनाचा नकाशा म्हटलं जातं. डी.एन.ए. म्हणजे आपल्या शरीरातील आनुवंशिक माहितीचा खजिना. त्यात आपले डोळ्यांचा रंग, उंची, गुणवैशिष्ट्य, आजार होण्याची शक्यता सगळं साठवलेलं असतं. डी.एन.ए.मध्ये 4 घटक असतात: एडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. यांच्या विशिष्ट क्रमाने आपल्या जनुकांची निर्मिती होते. या महान संशोधनासाठी 1962 मध्ये वॉटसन, क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. म्हणूनच डी.एन.ए. ही फक्त रासायनिक रचना नाही, तर ती आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. आणि म्हणूनच आज आपण त्याला म्हणतो डी.एन.ए.चा धागा, जीवनाचा पाया. धन्यवाद.